मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणासाठी निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे गावकरी सुद्धा आहेत। सध्या शिवनेरी गडावरून दर्शन घेऊन जरांगे पाटील खाली उतरतात आणि मुंबईच्या दिशेने रवाना होतात। त्यांच्यासोबत धनंजय देशमुख सुद्धा आहेत। काय सांगाल तुम्ही, किती लोक पाटलांच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होत आहे आणि मुंबईमध्ये कधीपर्यंत पोहोचतील अशी काय शक्यता? प्रथमतः हे सांगतो की जे मस्साजोग गाव आहे त्या गावातून 9 पिकअप आणि 6 स्कॉर्पिओ आणि इतर प्रायव्हेट गाड्या असे एकंदरीत 150 ते 200 लोक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि ते मुंबईकडे रवाना देखील झालेले आहेत। आणि आम्ही देखील या आंदोलनामध्ये देशमुख कुटुंबीय काल वैभवी आली होती, तिने दादांचं औक्षण केलं आणि मी स्वतः इथं शिवनेरी आणि आता मुंबईला दादासोबतच जात आहे आणि या आंदोलनात सहभाग घेत आहे। कधीपर्यंत तुमचं नियोजन आहे थांबायचं मस्साजोगचे गावकरी आणि तुम्ही? गावकरी थांबणार आहेत। मला उद्या संध्याकाळी निघावं लागणार आहे कारण परवा दिवशी आपली कोर्टाची तारीख आहे, त्या दिवशी ऑर्डर होणार आहेत। जे बेल ॲप्लिकेशनच्या ऑर्डर आहेत, ते प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या जे ॲप्लिकेशन आहेत त्याच्या ऑर्डर आहेत, त्याच्यामुळे मला त्या तारखेला जावं लागणार आहे। नक्कीच मस्साजोगचे गावकरी थांबतील, मात्र दरवेळेला हे आंदोलन असल्याच्या नंतर तुमचे भाऊ संतोष देशमुख या आंदोलनामध्ये सहभागी असायचे, आज त्यांची उणीव भासते या सगळ्या गोष्टी? नाही, निघतानाच म्हणजे 4 दिवस अगोदरच मागच्या आंदोलनातले फोटो व्हायरल झाले होते, व्हिडिओ व्हायरल झाले होते, ते बघून खूप दुःख झालं होतं। काल आंतरवलीत ज्यावेळेस आम्ही गेलो तिथं इजूभाऊच्या घरी औक्षण करताना म्हणजे सगळ्याच कुटुंबाला त्यांच्या देखील, कारण ते सुद्धा खूप दुःखातून आलेले आहेत आणि मी देखील, तर आम्ही म्हणजे खूप अश्रू अनावर होत होते सगळ्यांना। परंतु जे कार्य त्यानं केलेलं आहे समाजासाठी तर तेच आपण कुठंतरी केलं पाहिजे आणि जे मनोजदादा आहेत त्यांना कुठंतरी आपला या लढ्यामध्ये खरीचा वाटा देशमुख कुटुंबियाचा असला पाहिजे, गावाचा वाटा असला पाहिजे, या भावनेनं आम्ही या लढ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। एकच दिवसाची या आंदोलनाला परवानगी दिली आणि केवळ 5000 लोकांसाठी, तरीसुद्धा हे सगळे लोक थांबतील? नाही, लोक जाणार नाहीत। आता काही जरी कोणी बोललं तरी असा निश्चय केलेला आहे, कारण का सगळा सूर असा आहे सगळ्या लोकांचा की आता हे सगळं राशनसुद्धा भरलेलं आहे आणि त्या तयारीनं सगळे आलेले आहेत। त्याच्यामुळं आता या लढ्यामध्ये जो काठावर आलेला लढा आहे तो जिंकल्याशिवाय मराठा समाज आणि त्याला पाठिंबा देणारे इतरही जे समाज घटक आहेत, त्यामुळे हा लढा जिंकल्यावरच माघारी फिरू असं निश्चय केलेला आहे। नक्कीच आपल्यासोबत धनंजय देशमुख होते, जे शिवनेरीवरून आता जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत मस्साजोगचे मोठ्या प्रमाणात शेकडो गावकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। मस्साजोगचे गावकरी जरांगे पाटलांच्या आंदोलनात पूर्ण वेळ थांबणार असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलं। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, शिवनेरी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।